तुम्ही ट्रॅफिकचे कोणतेही नियम तोडलेले असतील, सीट बेल्ट लावलेला नसेल, सिग्नल तोडलेला असेल किंवा इतर कोणत्याही कारणाने जर आपल्यावरती ट्रॅफिकचं चलन झालेलं असेल तर आता तुम्ही 100% आपलं चलन माफ करू शकतात। तुम्हाला 100% चलन माफीची संधी मिळणार आहे। ती कशा पद्धतीने याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर हा YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। वाहन चालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे। देशभरामध्ये 13 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आलेली आहे। या वर्षीची ही अंतिम लोक अदालत असून यामध्ये महाराष्ट्रासह अनेक राज्यातील प्रलंबित ट्रॅफिक दंड, लहान न्याय प्रकरणे सोडवली जाणार आहेत। या लोक अदालतीत अनेक प्रकरणांमध्ये 50% पासून 100% पर्यंत आपल्याला सूट मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दंडाच्या चिंतेतून अनेक वाहनधारकांना मुक्ती मिळू शकते। महाराष्ट्रातही मोठी संधी यामध्ये निर्माण झालेली आहे। 13 डिसेंबरला राष्ट्रीय लोक अदालत ही आयोजित केली जाणार आहे। यामध्ये आपण बघूया की आपल्याला कोणत्या प्रकरणांमध्ये ट्रॅफिकच्या चलनातून 100% सूट मिळू शकते। या लोक अदालतीमध्ये केवळ लहान ट्रॅफिक उल्लंघन, कंपाऊंडेबल स्वरूपाची प्रकरणे निकाली काढली जातात। गंभीर गुन्हे यात समाविष्ट नसतात। सूट मिळण्याची शक्यता किती आहे तेही बघूया। असलेल्या ट्रॅफिक उल्लंघनामध्ये हेल्मेट, सीट बेल्ट नसणे, ट्रॅफिक सिग्नल तोडणे, सामान्य वेग मर्यादा ओलांडणे, चुकीच्या ठिकाणी गाडी पार्किंग करणे, वैध PUC प्रमाणपत्र नसणे, ड्रायव्हिंग लायसन्स नसणे, नंबर प्लेट किंवा वाहन फिटनेस प्रमाणपत्र नसणे, चुकीच्या पद्धतीने जाहीर केलेली ट्रॅफिक चलन ही आपण यामध्ये 100% माफ करून घेऊ शकतो किंवा काही प्रमाणात आपल्याला यामध्ये सूटही मिळू शकते। आता कोणत्या प्रकरणांमध्ये आपल्याला ट्रॅफिक चलन हे माफ केलं जाणार नाही तेही समजून घेऊया। दारू पिऊन वाहन चालवणे, हिट अँड रन, धोकादायक पद्धतीने ड्रायव्हिंग किंवा दुखापत, मृत्यूशी संबंधित गंभीर प्रकरणे यात हाताळली जात नाही। आता आपण बघूया लोक अदालतीची प्रक्रिया ही कशी असते। राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तुमच्या जुन्या चलनातून दिलासा मिळण्यासाठी खालील प्रक्रिया आवश्यक त्या कागदपत्रांसह आपल्याला तेथे उपस्थित राहावं लागतं। वाहन मालकाने सर्वप्रथम परिवहन विभाग किंवा महाराष्ट्र पोलीस पोर्टलवरून तुमचे चलन तपासावे, त्याची प्रिंट किंवा सॉफ्ट कॉपी ही सोबत ठेवावी। आवश्यकता असल्यास अदालतीत जाण्यापूर्वी टोकन बुक करणे गरजेचे आहे। लोक अदालतीच्या दिवशी व्यक्तीने निश्चित केलेल्या कोर्टात उपस्थित राहावे। आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत तेही समजून घेऊया। वाहन नोंदणी प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, ओळखपत्र, चलनाची कागदपत्रे, न्यायाधीश आणि ट्रॅफिक अधिकारी तुमच्या चलनामध्ये सूट हे लागू करतील। अनेक जुन्या लहान प्रकरणामध्ये पूर्ण माफी दिली जाऊ शकते। जो काही भरणा असेल दंडाचा तो भरणा आपण रोख किंवा UPI द्वारे सुद्धा आपल्याला करता येतो। दंडाचा भरणा झाल्यानंतर लोक अदालतीचा तोडगा आदेश आपल्याला मिळतो, ज्यामुळे तुमचे प्रकरण कायमस्वरूपी बंद होईल आणि भविष्यात ते पुन्हा उघडले सुद्धा जाणार नाही। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे की आपल्यावरती कोणत्याही पद्धती जर ट्रॅफिक चलन झालेलं असेल ते आपण कशा पद्धतीने माफ करून घेऊ शकतो किंवा सूट मिळू शकतो याची सविस्तर माहिती आपण आज पाहिलेली आहे। आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन दाबा आणि आपले ट्रॅफिकचे नियम मोडणारे मित्र नातेवाईक असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।